तुम्हाला माहिती आहे का, मध गरम पाण्यामध्ये घेतला तर शरीराला अपाय जास्त होतं. बघा मी काय म्हणतो, रोज तुम्ही ऐकत असाल मध आणि गरम पाणी घ्या, मध आणि गरम पाणी घ्या. आयुर्वेदामध्ये विरुद्धान्न ही जी कॅटेगरी आली आहे, त्या विरुद्धान्नाच्या कॅटेगरीमध्ये मध आणि गरम पाणी हे शरीराला त्रास देणाऱ्या कॅटेगरीमध्ये, विरुद्धान्नाच्या कॅटेगरीमध्ये हे आलं आहे. आणि त्यामुळे मध आणि गरम पाणी तुम्ही एकत्रित घेत असाल तर तुमच्या शरीराची झीज होते. बघा मी काय म्हणतो, वजन कमी होणं ही वेगळी गोष्ट आहे आणि शरीराला बाधा आणणं ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही मध घेऊ शकता का? येस, मध घेऊ शकता. मी वजन कमी करण्यासाठी मध औषध म्हणून घेऊ शकतो का? येस, घेऊ शकतोय. पण गरम पाण्यामध्ये मध घेणं हे धोकादायक आहे. साध्या अगदी बॉडी टेम्परेचरचं कोमट पाणी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकताय. मी काय म्हणतो बघा, गरम नव्हे, अगदी वॉर्म, म्हणजे कोमटचा पण वरचा लेवल आहे तेव्हा पण नको. साध्या पाण्यामध्ये, बॉडी टेम्परेचरच्या पाण्यामध्ये मध टाकून तुम्ही घेऊ शकता. जर गरम पाण्यामध्ये मध टाकून रोज घेत असाल तर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये दोष निर्माण करताय. मध जो आहे तो अपाय निर्माण करतोय. त्यामुळे तुम्ही कुठले तरी रील्स बघितले असतील, व्हिडिओ बघितले असतील आणि मध पाणी रोज घेते मी वजन कमी करतो असं म्हणत असाल तर ते धोकादायक आहे.